नांदेड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि हेमंत पाटील यांनी अक्षरशः घरोघरी जात प्रचार सुरू केलेला आहे आणि उद्याला या नगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी हेमंत पाटील येतं. साहेब, आज मकर संक्रांत आहे. प्रचार करताय, मतदारांना काय काय गोडवा दिलाय आश्वासनाच्या माध्यमातून? नाही, मतदारांना गोडवा काही दिलेला नाही, पण मतदारांना आव्हान केलंय की या संक्रांतीच्या निमित्ताने संक्रमण करणं आवश्यक आहे. मागच्या 75 वर्षापासून महानगरपालिका कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब 1950ला नगराध्यक्ष झाले तेव्हापासून चव्हाण परिवारांच्या हातामध्ये आणि नांदेड शहराचं रूपांतर एका बकाल अशा मोठ्या खेड्यामध्ये झालेलं आहे. कुठेही शहरामध्ये फिरा, 500 फूट जर फिरून खड्डा नसलेला रस्ता किंवा ड्रेनेजचं झाकण शाबित असलेलं एखादं ड्रेनेज झाकण दाखवा किंवा फुटपाथ जे पेवर ब्लॉक उखडलेले नाहीत असे नांदेड शहरात कुठेही दाखवा. 1,00,000 रुपये मी अशोक चव्हाणांना बक्षीस देईल. बरं, आज मकर संक्रांत आहे. तिळगुळ कुणाला द्याल? कारण इतके दिवस एकमेकावर आरोप झाले होते, या माध्यमातून गोड बोलण्याचं कुणाला मागणी कराल तुम्ही? नाही, मी सातत्याने सर्वांचा सन्मान ठेवून गोड बोलण्याचा माझा प्रयत्न असतो. मतदारांना सर्वांना आम्ही भेटतोय, त्यांना तिळगुळ देतोय. या निमित्तानं मतदारांनी ज्यांनी ज्यांनी गोड बोलून त्यांना गुळ लावलेला आहे या सर्वांना त्यांची जागा दाखवावी, एवढंच माझं मतदारांना आव्हान आहे. बरं, नांदेड महापालिकेमध्ये सातत्यानं एक चर्चेत राहिलं ते म्हणजे मिनल पाटील यांची उमेदवारी. त्यांना अपक्ष उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही गेले होते, त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते, तुमच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती. त्यानंतर आता हे सगळं पॅचअप झालंय का, किंवा त्यानंतर काय कल्याणकर यांच्याशी काही बोलणं झालं तुमचं? असं एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये काही उमेदवारीवरून मतभेद असू शकतात. मिनल पाटील हे काही वेगळ्या नाही आहेत. त्यांचे जे पती आहेत, गेल्या अनेक वर्षापासून शासन आपल्या दारी असेल किंवा लाडकी बहिणी योजनेसाठी ते काम करत असतात. आणि या निमित्तानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून किंवा डॉक्टर श्रीकांत साहेबांकडूनच त्यांना इथं लॉन्च करण्यात आलेलं होतं आणि कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी गेलेलो होतो. खरं म्हणजे त्या प्रभागामध्ये काँग्रेसमध्ये असलेले पूर्वीचे नगरसेवक शिवसेनेमध्ये घेण्यात आले आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली. ठीक आहे, 100% काही प्रत्येक गोष्टी माझ्या मनासारख्या होत नसतात, परंतु जुने शिवसैनिक ज्यांनी की 40 वर्षापासून खस्ता खाल्लेले आहेत, शिवसेनेसाठी काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी उमेदवारी मिळावी असा माझा आग्रह होता. परंतु मी आणि माझा गट असावा असा आग्रह काही लोकांचा असतो. आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी काम करतो, स्वतःचे गट वाढवण्यासाठी नाही. बरं साहेब, निकालानंतर काय चित्र असणार आहे नांदेड महापालिकेचं? नांदेड वाघाळा महानगरपालिकेवरती संमिश्र चित्र असेल असं मला वाटतं. कारण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्रीपासून बघताय की पैशाचं वाटप चालू झालेलं आहे. माननीय खासदार अशोक चव्हाणांनी तर रोज खा मटण आणि कमळाचं दाबा बटन म्हणून त्यांनी घोषणाच दिलेली आहे. त्याच्यामुळं मटणाचं वाटप तर पहिल्या दिवसापासूनच इथं चालू आहे आणि मतदारांची तुलना पाव किलो मटणाबरोबर त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं इथं काय घडेल काय सांगता येत नाही. अपवाद एकदा शिवसेना वगळता इथं सातत्यानं अशोक चव्हाणांचं वर्चस्व राहिलेलं आहे, परंतु तरी पण ही कर्जामध्ये महापालिका दिसून येत आहे. सातत्याने अशोक चव्हाण, त्यांनी आणलेले आयुक्त या लोकांनी जादा दराने टेंडर्स दिलेले आहेत. 15-15, 20-20% जादा दराने टेंडर्स देतात आणि हक्काच्या ज्या महानगरपालिकेच्या जागा आहेत या सर्व जागा खाजगी विकासकांना देतात. त्याच्यातनं पैसे काढतात, त्या निवडणुकीमध्ये वापरतात आणि शहराच्या आजूबाजूला जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्या जागांवर आरक्षण टाकतात. जसं की कवठ्यामध्ये गरीब शेतकरी ज्यांची पिढ्यानपिढ्या जागा होती, या निमित्तानं त्यांना पैसे मिळाले असते, तर त्या 140 एकरवरती त्यांनी आरक्षण टाकलंय आणि नांदेड शहरातल्या सगळ्या जागा विकल्या आहेत. अच्छा, आज घरोघरी प्रचार करायची मुभा आहे. आय थिंक किती जणांच्या घरी गेलेले आहात? आज संक्रांतीच्या दिवशी मतदारांनी काय तुमच्याशी चर्चा केलेली आहे आणि मतदारांना उद्याच्या मतदानासाठी काय तुम्ही आश्वासन दिले? नांदेडकर जनतेला मी विनम्र आवाहन करतो की 75 वर्ष झाले सातत्याने एकाच घराण्याकडे आपण सत्ता दिलेली आहे. नांदेडमध्ये जर बदल पाहिजे असेल, चांगलं शहर, स्वच्छ शहर, कचरामुक्त शहर, दुर्गंधीयुक्त पाण्याने मुक्त शहर हे जर पाहिजे असेल तर एकदा आपण बदल घडवा आणि शिवसेनेच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका द्या.
निश्चित. तर हे आहे तर हेमंत पाटील. नांदेडमध्ये जर बदल हवा असेल तर ही महापालिका एकदा शिवसेनेच्या ताब्यात द्या अशी साध मतदारांना हेमंत पाटील घालतायत. आता बघूया उद्याला मतदार राज्य मतदान कुणाला करतात, कुणाचं पारडं जड भरतं हे महत्त्वाचं आहे. माधव दिपके, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.